तर शुभ्रा, तुला गाता येतं ना? मग एखादं छानसं गाणं म्हणून दाखव बरं. काकू सॉरी, मी जरा फ्रेश होऊन येते. बरं बरं. अरे लाजली वाटतं. नाही नाही, तर हल्लीच्या मुलींना लाजणं वगैरे प्रकार काही माहितीच नसतो नाही का? तुम्ही बसा, मी आलेच पटकन. मॅम, मी जाऊन बघून येतो. शुभ्रा, हे सगळं काय आहे अनुराग? तू मला आधी का नाही सांगितलंस की तुझी आई येणार आहे म्हणून? मी माझ्या मनाची तयारी नसती का केली? हे सगळं असं अचानक घडतंय की मला काहीच कळत नाहीये. शुभ्रा, कारण हे मला पण कळत नाहीये की आई इथे कशी आली, कारण हे माझं प्लॅनिंगच नव्हतं. हे मला पण शॉकिंग आणि सरप्राइझिंग आहे. हा प्लॅन मी केलेलाच नाहीये, त्यामुळे मला माहितीच नव्हतं की तिकडे येणार आहे. पण या सगळ्यात मी कसं रिॲक्ट होऊ? अनुराग, पण तुला असं नाही का वाटत हे सगळं खूप लवकर होतंय? अरे अजून आपल्यातच काही धड बोलणं नाही झालंय, आपल्यात काही क्लॅरिटी नाही, आपण बाकीच्यांना का करतो इन्व्हॉल्व? आणि तुझ्या आई काय म्हणून इथे भेटायला आल्यात? माझ्याकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत? मला खरंच काहीच कळत नाही अनुराग. मी खरंच कन्फ्युज्ड आहे आता. शांत हो, रिलॅक्स. हे इकडे ये, बस 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 बस, रिलॅक्स. सगळ्यात आधी कुठलंही प्रेशर आणि टेन्शन घेऊ नकोस. आता आई इथे आली तर तिला भेटावं लागणार ना, न भेटता चालणार आहे का? नॉर्मल भेट तिला, वेगळं काही त्याचं प्रेशर घेऊ नकोस. आणि विश्वास ठेव, मला माहित नव्हतं की आईकडे येणार आहे. मी तिला इथे बोललेलं नाहीये. हे प्लॅनिंग आसावरी मॅडमने केलं होतं. त्यांनी तिला फोन केला म्हणून तिकडे आलेली आहे. मला काही इंटरेस्ट नाही आईची तुझी भेट घालून देण्यात. एक मिनिट, इंटरेस्ट नाहीये म्हणजे? तू काही ही गोष्ट तिच्यापासून आयुष्यभर लपवून ठेवणार होतास? आई आहे ती तुझी अनुराग. हा गैरसमज करून घेतेस. तुम्हाला असं नव्हतं मला म्हणायचं. तूच आता म्हणालीस ना की सगळं खूप लवकर घडतंय. अजून आपल्याला आपल्या स्पेस मध्ये राहायची गरज आहे, एकमेकांना ओळखण्याची गरज आहे, वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. मग हे सगळं लवकर सगळं होतंय ना. आईने इकडे येणं, तुझ्याशी बोलणं, याचं तुला प्रेशर येऊ शकतं ना. आणि आता जे काही घडलं आयुष्यात त्या मनाने सगळं खूप फास्ट चाललंय. म्हणून मी तुला सांगत होतो की मला आता लगेच आईची तुझी भेट घालून येण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. सो तू गैरसमज करू नकोस. पण मग आता ह्या सगळ्यात आपण काय करायचंय? काहीही करायचं नाहीये, हे करायचंय. म्हणजे प्रेशर घेऊन काही करायचं. नॉर्मल पाहुणाला आपल्या घरी आपण भेटतो त्याप्रमाणे भेटायचंय. दॅट्स इट. तिला ते जेवायला इन्व्हाइट केलंय. जेवण झालं की तिला आम्ही आमच्या घरी परत घेऊन जाणार. तू नॉर्मल राहा, प्रेशर घेऊ नकोस. नॉर्मल. थोडं थोडं अजून ब्राईट नॉर्मल. अशी हसलीस ना की शुभ्रा आमची इतकी गोड दिसते ना की काय सांगू. गोड गोडवरून आठवलं, काय केलंय गोड खायला? गुलाबजाम. वा वा वा, गुलाबजाम माय फेवरेट. खायला किती आवडतं ना तुला? म्हणजे खायला म्हणजे अजून काय काय केलंय खायला? पुरी आहे, भाजी आहे, भजी आहे. वा वा, सगळं खाणार मी, सगळं. फक्त एकच होते, हे सगळं तू विथ स्माइल. तुझ्या स्माइलच्या गोडव्या सकट माझ्या पानात वाढणार. कळलं? माधुरीताई, सगळं साधच केलंय आम्ही. म्हणजे तुम्हाला काय आवडतं काय नाही माहित नव्हतं ना, म्हणून सिंपल केलंय. हो साधं काय, तुम्ही बरंच काय केलंय, हो की नाही आई? अगं शुभ्रा, तू जेवायला बसलीस आमच्या बरोबर, तर वाढणार कोण? नाही माधुरी मॅडम, आमच्याकडे कोणी वाढत नाही. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो आणि मग ज्याला जे हवंय तो ते घेतो. तुम्हाला काय हवं ते अगदी निसंकोचपणे घ्या, पण पोटभर जेवा. अगदी काही संकोच करू नका. ते बायकांनी शेवटी जेवायचं वगैरे असला काही प्रकार नाही आमच्याकडे. कधी कधी तर आसावरीला
ऑफिसमधून यायला उशीर झाला तर मी थांबलेला असतो त्यासाठी जेवायला. आता आमच्या DBK फूड्सचा एवढा मोठा पसारा हिने आसावरीने मोठा केला आणि आता आमची मुलगी शुभ्रा हे सगळं सांभाळते आणि अतिशय समर्थपणे सांभाळते. आम्हाला खूप अभिमान आहे तिचा. ऑफिस आणि घर दोन्ही खूप छान सांभाळते शुभ्रा. अरे वा, खूपच छान. तुम्ही सुरू करा ना. हा हो. लीना मॅडम, अनुराग या. शुभ्रा, नेहमीसारखा स्वयंपाक अगदी छान झालाय. थँक्यू. खरंच खूप छान झालंय सगळं. हाताला चव आहे शुभ्राच्या. म्हणजे ती खूप वर्ष स्वयंपाक करते हे लक्षात येते. बटाट्याची भाजी साधी आहे पण ती सुद्धा इतकी चविष्ट झालीये. खरंच शुभ्रा, काय घातलंयस याच्यामध्ये? त्याच्यात ना आलं, लसूण आणि मिरची वाटून घातलंय. आमचे बाबा शेफ आहेत ना, त्यांची रेसिपी आहे. आमच्या घरात अशीच बटाट्याची भाजी आवडते. खरंच छान. थँक्यू. अरे ये आलं ग माझं बाळते सोनो. आई, मी आज प्रोजेक्ट मध्ये फर्स्ट आलोय. हो. अरे वा बबडू शेठ, तुम्ही तर कमाल केली. शुभम, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना, तुला काहीतरी मस्त गिफ्ट देईन. आता नक्की छान गिफ्ट देईन तुला. एक मिनिट. हा मुलगा कोण आहे आणि शुभ्राला आई का म्हणतोय? आई, शुभम शुभ्राचा मुलगा आहे. ऍक्च्युली शुभ्राचा डिवोर्स झालाय. अभिजित सर, आसावरी मॅम, शुभम आणि शुभ्रा एकत्र राहतात. ऍक्च्युली शुभ्रा ही आसावरी मॅम आणि अभिजित सरांची सून आहे, पण त्यांनी मुलगीच मानलंय तिला. अहो, काय झालं माधुरीताई, तुम्ही अशा भरल्या ताटावरनं उठू नका. बसा ना, जेवून घ्या. मग नाही, मी आता एकही घास इथे खाऊ शकत नाही. अनुराग, अरे काय आहे सगळं? आई, सासूबाई, तुम्हाला हे सगळं माहिती होतं तरी तुम्ही मला सांगितलं नाहीत. माधुरी, शांत हो, आपण घरी जाऊन बोलूया. आई प्लीज. तू एक शब्दही बोलू नकोस अनुराग. एका डिवोर्सी मुलीवर तुझं प्रेम आहे, तिच्याशी लग्न करणार होतास तू, आणि म्हणून आम्हाला तिला तू भेटवत नव्हतास, बघू देत नव्हतास. तुला माहिती होतं ना आम्ही अशा मुलीला कधीच सून म्हणून ऍक्सेप्ट करणार नाही, म्हणून सगळं लपून छपून चाललंय तुमचं. माधुरीताई, माझं ऐका, आपण सविस्तर शांतपणे बसून बोलूया. आता मला काहीही बोलायचं नाहीये आणि काहीही ऐकायचं नाहीये, आणि मला इथे क्षणभरही थांबायचं नाहीये. एका डिवोर्सी मुलीबरोबर माझ्या मुलाचं लग्न लावून देणार नाही मी.
माधुरी, अहो माधुरी, आई ती कोण होती बाई? ती तुला असं का बोलली? बबडू बबडू ये तू माझ्याकडे, रडू नको, ये आपण काहीतरी गंमत करू. चल ये. शुभ्रा, शुभ्रा एक मिनिट, माझं ऐकून तर की शुभ्रा. थांब अनुराग. तरी मला संशय आलाच होता. मला वाटलं होतं काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकतंय. म्हणजे तुम्ही दोघंही काहीतरी लपवताय आमच्यापासून. मी तुझ्या आईला फोन केला तेव्हा तिला काहीच माहित नव्हतं. तिला शुभ्रा कोण आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. लीनाताई, मी तुमच्याकडे पण त्यांचा नंबर मागितला तेव्हा सुद्धा तुम्ही कचरत होतात. तुम्ही विषय टाळायचा प्रयत्न केला तेव्हाच मला वाटलं काहीतरी गडबड आहे. आणि ही गडबड काय आत्ता कळतंय मला. तू शुभ्राविषयी तुझ्या घरी काही सांगितलंच नाहीस तुझ्या आई वडिलांना. असं का केलं असशील तू अनुराग? मी तुम्हाला सगळं सांगतो की मी का सांगितलं नाही घरी, तुम्हालाही पटेल. नाही अनुराग, नाही. असं कसं होऊ शकतं? अरे प्रेम करतोस तर शुभ्रावर, तुला लग्न करायचं ना तिच्याशी. मग शुभ्रा कोण आहे तुमच्या नात्याबद्दल तू तुझ्या आई वडिलांनाच सांगितलं नाहीस? त्यांना कळायला नको? त्यांचा हक्क आहे तो. तुमच्या काही दोघांचं जग असणार आहे का अनुराग? सांग मला. मी सुरुवातीला जरी तुम्ही वेगळं राहायचा डिसिजन घेतलात तरी सुद्धा सण वार असतात, कुटुंब एकत्र येतच ना. हे बघ अनुराग, तुझं आणि शुभ्राचं नातं नॉर्मल नाहीये, वेगळं आहे जरा, चार चौघांसारखी नाहीये. अशा वेळेला तुमच्या दोघांच्या रिलेशनशिप बद्दल तुझ्या आईला काय वाटतं, तुझ्या वडिलांना काय वाटतं, त्यांचा विचार तू नको होता घ्यायला? त्यांना सांगायला नको होतं का की शुभ्राचं ऑलरेडी एक लग्न झालेलं आहे, ती डिवोर्सी आहे, तिला एक मुलगा आहे आणि इथून पुढे तो मुलगा तुमच्या दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. त्याबद्दल त्यांचे विचार काय, त्यांना काय वाटतं हे काहीही विचारात न घेता तू सरळ तिला प्रपोज करून टाकलंस. हाऊ कुड यू डू इट अनुराग? नाही अनुराग, नाही. तू गेले कित्येक दिवस बघतोयस ती पोरगी कशातनं जाते. अरे काय दुःख त्या मुलीने भोगलंय, मग तिचा त्रास तू आणखीन कमी करायला हवा होतास. नाही अनुराग, तुझं चुकलंय. नाही अनुराग, तू काही बोललास तरी मला आता पटणार नाही. दिस इज रॉंग. तू तुझ्या आई वडिलांना काही सांगितलं नाहीस आणि त्यामुळे आज शुभ्राला ऐकून घ्यावं लागलं ना किती. आज तुझ्यामुळे ती मुलगी हर्ट झाली, शुभम हर्ट झालाय. हाऊ कुड यू डू दिस अनुराग? अनुराग, अजी काय होतं? लीनाताई, काय होतं? आय एम सॉरी लीनाताई, माझा आवाज चढला. सॉरी. पाणी घे, पाणी घे. पाणी घ्या. हळू हळू. लीनाताई, सॉरी, माझा आवाज चढला. मी शुभ्राच्या काळजीने बोलत होते. आय एम सो सॉरी. मी समजू शकते, पण हे जे काय झालं ना त्यासाठी खरंच आम्हाला माफ कर प्लीज. तुम्ही हे बघ, शुभ्रा खूप दुखावली ना, त्याचं खूप वाईट वाटतंय मला. पण मी खरंच सांगते, त्यात अनुरागची काहीच चूक नाहीये ग. प्लीज तू त्याच्यावर चिडू नकोस. तू नको फार बोलूस. मला आत्ता बरं वाटत नाहीये, पण आपण नंतर बोलू. हा, मी आत्ता घरी जाते. मी सगळं बोलतो तुमच्याशी. हो, तू काळजी करू नकोस. त्यांना घेऊन जा आणि काही लागलं तर सांगा मला. हा प्लीज. ये हळू. बस हळू हळू हळू. हो. बस. डॉक्टरना बोलवू का? नाही, डॉक्टरची गरज नाही. थोडं पडलं की बरं वाटेल. खूप त्रास होतोय का? नाही रे, बरं न वाटायला काय झालंय ना? इथे जे काय पाहिलंय आणि ऐकलंय त्याच्यानंतर माझी तब्येत बिघडायला हवी. आई प्लीज, तिची तब्येत बरी नाहीये, प्लीज. तुला आजीची तब्येत बरी नाही ते दिसतंय, पण तुझ्या वागण्यामुळे तुझ्या आईला किती त्रास होतो हे तुला दिसत नाहीये. हेच केलंय त्यांनी आयुष्यभर. तुझे वाटेल तसे लाड केले, नको त्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं, तुला आमच्यापासून लांब केलं. समाधान झालं ना तुमचं सासूबाई? आता माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेल्यावर बरं वाटलं ना तुम्हाला?
तुला किती वेळा सांगितलंय आई की तिने काही केलेलं नाहीये, काही दोष नाही आजीचा याच्यात, तुला कळत नाहीये का? अनुराग, अगं नाही आजी, ही काय वाटेल ते बोलते, सगळं ऐकून घ्यायचं का आपण? ऐकून घ्यावाच लागेल तुम्हाला. माझा मुलगा मुंबईत राहून सुद्धा माझ्यापासून दूर राहतो, आम्हाला भेटायला येत नाही, आमच्याशी बोलत नाही, हे सगळं सहन केलं मी. पण अशी कुठलीही मुलगी तुझ्या त्या गळ्यात बांधणार असतील ना, तर ते मी बिलकुल सहन करणार नाही. आणि अनुराग, तू सुद्धा तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलीस. अरे किती हुशार आहेस तू, अमेरिकेला जाऊन आलायस, तिथे नोकरी करून आलायस, आता हे खूप साऱ्या गरिबांना मदत करायची हे खूळ तुझ्या डोक्यात आहे. तू म्हटलंस तर तुला रगड पगाराची नोकरी मिळेल, आणि जर तू पैसे कमवले नाहीस तरी आपल्याला काहीही कमी नाहीये. तू फक्त सांग, नक्षत्रासारख्या मुलींची तुझ्या समोर लाईन लावते. अरे त्या आसावरी राजेंना त्यांची सून खपवायची आहे, त्यांचा नातू आणि त्यांची सून तुझ्या गळ्यात बांधायची. तुला हे सगळे फसवतायत, पण तू फसू नकोस. मी जर इथे आले असते ना तर हे होऊ दिलं नसतं. नशीब त्या आसावरी राजेंना बुद्धी झाली आणि त्यांनी फोन करून मला इथे बोलवून घेतलं. त्यांना वाटलं असेल या मुलाला आणि आजीला आपण घोळात घेतलंय, त्याच्या आईलाही आपण सहज गुंडाळू. पण नाही, मी हुशार निघाले आणि त्यांचा प्लॅन फसला. हे बघ अनुराग, तू अशा मुलीशी लग्न करण्याचा विचार सोडून दे, कारण या जन्मात तरी तुझं या मुलीशी लग्न मी होऊन देणार नाही. आई बास, तू काय वाटेल ते बोलतेस ऐकून घेतोय म्हणून. माझं लाईफ कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा नाही. शुभ्राबद्दल एक शब्द वाईट बोलायचा नाही, आणि माझं लाईफ कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा नाही. मी कसं वागायचं काय नाही करायचं हे मी ठरवणार, तू नाही ठरवणार. तुम्ही असं वागता ना पण तुमच्याकडे मला यावं असं वाटत नाही, म्हणून संबंध तोडलेत मी तुमच्याशी. अनुराग, तोंड सांभाळून बोल. आपल्या आईशी बोलायची तुझी अशी हिंमत सासूबाईंमुळेच होते. यांच्या बरोबर राहूनच मनमानी करायला लागलायस तू, बेशिस्त झालायस. सासूबाई, अनुरागला एक कळत नाही, पण तुम्हाला तरी कळतं ना. ज्यावेळी तुमच्या लक्षात आलं की अनुराग त्या डिवोर्सी मुलीच्या प्रेमात पडलाय, त्याच वेळी तुम्ही त्याला का नाही सांगितलं, का नाही अडवलं त्याला? तुम्हाला कोणी काही बोललं तरी फरक पडत नाही, पण आम्हाला पडतो, कारण आम्हाला या समाजात राहायचं आहे. देवाच्या कृपेने मला वेळेत कळलं, नाहीतर अनुराग सरळ त्या मुलीशी लग्न करून दारात येऊन उभा राहिला असता. सगळीकडे नाचक्की झाली असती आमची. अरे कोणत्या तोंडाने आम्ही लोकांना सांगणार आहोत की ही आमची सून आहे आणि हा तिचा पहिल्या नवऱ्यापासूनचा मुलगा आहे? आई, तू शुभ्राबद्दल पुन्हा बोलतेस. अनुराग थांब. आजी, मी बोलते माधुरीशी. माधुरी, तुझा राग मी समजू शकते. हे असं सगळं तुझ्या समोर अशा प्रकारे यायला नको होतं. तुझा राग साहजिकच आहे अगं, पण शुभ्रा खरंच चांगली मुलगी आहे. तू तिच्याशी शांतपणे बसून बोल एकदा, म्हणजे तुला कळेल की ती आपल्या अनुरागसारखी अगदी योग्य आहे. तिच्या घरचे पण खूप चांगले आहेत ग. आपला अनुराग खूप खुश राहील तिच्या बरोबर. त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलंय, माझ्यासाठी हेच खूप महत्वाचं आहे सगळ्यात. माधुरी, आता त्यांचं प्रेम आहे ग एकमेकांवर. खड्ड्यात गेलं ते प्रेम. प्रेम काय आज एकावर तर उद्या दुसऱ्यावर? पण लग्नानंतर अनेक गोष्टींचा विचार करायला लागतो, हे समजतंय का अनुरागला? तू का पण? अनुराग, तू बस 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 बस, तू शांत बस. आई, तिला त्रास होतोय, आता अजिबात तमाशा नकोय मला, प्लीज. हे बघ अनुराग, सांगितलं ना बोलायचं नाही म्हणून आता काही.